नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा असा विषय राहणार आहे PM किसान योजना, याचे नवीन अपडेट्स. आपण PM किसान ह्या योजनेचा कशा प्रकारे लाभ घेऊ शकता, त्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे असे डॉक्युमेंट्स जे नवीन अपडेट झालेले आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजतील. आणि काही मुद्दे असे आहेत की बरेच जणांचे ह्या योजनेसाठी अर्ज सबमिट करता येत नाहीयेत. आपल्याला माहितीच असेल, PM किसान योजना ह्या योजनेमध्ये आपल्याला 2,000 रुपये मिळतात, म्हणजेच एकूण 6,000 रुपये वार्षिक आपल्याला मिळत आहेत. तर मित्रांनो, आपण प्रथम पाहूया की आपल्याला PM किसानसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत. तर आपण नोट डाऊन पण करू शकता आणि आपण स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला सर्व डॉक्युमेंट मूळ प्रत लागणार आहे. मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे लागणार आहेत अपलोड करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जी काही यादी मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या यादीची 2 कॉपी म्हणजे 2 झेरॉक्स कॉपी आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्या दोन्ही झेरॉक्स कॉपी तुम्हाला ती कागदपत्र तुमच्या गावातील कृषी अधिकाऱ्याला सबमिट करायची असतात आणि ओरिजिनल प्रत जी असते ती आपल्याला ह्या योजनेचा अर्ज करताना अपलोड करावी लागते. तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पाहूया. पहिलं, तुमच्या जागेचा 7/12, कोणत्याही एका क्षेत्रातला 7/12 दिला तरी चालेल आणि ती मूळ प्रत असावी. 7/12 पहिलं. दुसरं, 8, जो तुम्ही 7/12 दिला आहे त्याचेच 8 काढायचं आहे, ती पण मूळ प्रत असणार आहे. त्याच्यानंतर आपले रेशनिंग कार्ड मूळ प्रत. जर आपलं लग्न झालं असेल तर पती पत्नींचे दोघांचेही आधार कार्ड लागणार आहे, मूळ प्रत. आणि तुमचे फेरफार ते देखील 1/2/2019 याच्या पूर्वीचा असला पाहिजे आणि त्याची देखील मूळ प्रत लागणार आहे. ज्या मूळ प्रतमध्ये आपलं वारस हक्काने नाव आलेलं असतं, म्हणजे जमीन नावावर असल्याचा पुरावा, आधीच्या जमिनीच्या मालकाचा हयात नसलेचा दाखला म्हणजे त्यांचा मृत्यूचा दाखला, हे देखील मूळ प्रतमध्ये लागणार आहे. हे आता नवीन अपडेट झालं आहे. त्यांचे आधार कार्ड. विनंती अर्ज. आपल्याला विनंती अर्ज आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा आमच्याकडे देखील तो मिळू शकतो. आणि जो मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला लिंक असणार आहे तो मोबाईल आपल्याला जवळ लागणार आहे. आणि 7वा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जमीन 2019 नंतर घेतली असेल त्यांच्यासाठी काय करायचे आहे, तर त्यांच्यासाठी नवीन ज्या तारखेला त्यांनी जमीन घेतली असेल, ज्या वर्षात त्यांनी जमीन घेतली असेल त्या तारखेचा पुरावा घ्यायचा, म्हणजेच फेरफार लागणार आहे. आणि जो आधीचा मालक होता त्या आधीच्या मालकाचा पुरावा 2019च्या अगोदरचा, जो हयात असेल किंवा नसेल पण त्याचा पुरावा, म्हणजेच त्याचा पुरावा म्हणजे फेरफार तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. 2019 नंतर तो जमिनीचा मालक झाला असेल, ही फक्त त्यांच्यासाठी असणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा तुम्ही आमच्याकडे देखील हा अर्ज भरण्यासाठी येऊ शकता. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा इथे येणार आहे की आधार कार्ड जे आहे ते 2010 नंतर याची सुरुवात झालेली आहे. तर जे व्यक्ती 2010च्या अगोदर वारले असतील त्यांचं आधार कार्ड आपल्याला कसं काय मिळणार, हा एक मुद्दा आहे. किंवा एवढ्या बरेच वर्षानंतर यांचे जे व्यक्ती हयात नाही आहेत तर त्यांचे आधार कार्ड सापडत नाही आहेत किंवा त्यांची कोणतीही प्रत मिळत नाही आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जोपर्यंत आपण जो व्यक्ती हयात नाही आहे म्हणजे आधीचा जो काही मालक आहे त्याचे आपण आधार कार्ड नंबर आणि त्याचं नाव आपण जोपर्यंत तिथे टाईप करत नाहीये आणि सबमिटवरती क्लिक करत नाहीये तोपर्यंत आपला फॉर्म सबमिट होत नाही. बरं, काही लोक असे म्हणतील की आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकूया, नाव टाकूया. पण मित्रांनो, तसं होत नाही. आपण ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे तिथे आधार कार्ड नंबर किंवा नाव टाकतो तर त्यावेळेस तिथे डुप्लिकेट असा मेसेज येतो आणि आपला अर्ज सबमिट होत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे समस्या येत आहेत. त्यामुळे
PM किसानचे नवीन अर्ज किंवा दुरुस्तीचे अर्ज पुढे जात नाहीयेत, सबमिट होत नाहीयेत। तर मित्रांनो, ह्या सर्व समस्या आम्ही PM किसानच्या टेक्निकल टीम बरोबर संपर्क साधून या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत। आम्हाला रिप्लाय देखील आलेला आहे की लवकरच आम्ही ह्या समस्याचे निरसन करू, म्हणजेच काहीतरी याच्यावरती पर्यायी मार्ग ते काढतील। पण मित्रांनो, आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण आपण देखील PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन त्यांच्या टेक्निकल टीमशी आपण देखील संपर्क साधावा, याचा काहीतरी मार्ग लवकरात लवकर निघू शकतो। जर आमच्यापर्यंत काही अपडेट्स आणि याचे काही पर्याय आले तर आम्ही नक्कीच आपल्या ह्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आम्ही कळवणार आहोत। पण त्यासाठी आपल्याला आपला पुरंदर शेतकरी विशेष ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलवरील आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्यापर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ पोहोचत जाईल। तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या नवीन महत्त्वपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।